हॅलो एव्हरीवन, नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. चला तर मग आज सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आज आम्ही कुठेतरी खास एका ठिकाणी चाललो होतो, ते म्हणजे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे श्री ज्योतिर्लिंग देवस्थान वाडी रत्नागिरी. पूर्वीचे करवीर म्हणजेच आत्ताचे कोल्हापूर या ठिकाणी असणाऱ्या परिसरात पूर्वी रत्नासूर, भक्तभूत आणि कोलासूर या राक्षसांनी मोठा धुमाकूळ घातला होता. त्यांनी ऋषीमुनी किंवा सामान्य जनतेला त्रास देऊन सर्वत्र हाहाकार माजवला होता. या असुरांचा नायनाट करण्यासाठी देवी महालक्ष्मीने देवांचा धावा केला. देवीच्या हाकेला ओ देऊन ब्रह्मा, विष्णू, महेश, शिव यांच्या दैवी तेजातून आणि जमदग्नी ऋषींच्या पुण्याच्या अंशातून एक महातेजस्वी अवतार प्रकट झाला. तो अवतार म्हणजेच श्री ज्योतिबा. त्यांना केदारनाथ किंवा दख्खनचा राजा देखील म्हटले जाते. ज्योतिबा देव या पर्वतावर आले आणि त्यांनी राक्षसांविरुद्ध युद्ध पुकारले. त्यांनी सर्वप्रथम रक्तघोष राक्षसाचा वध केला. त्यानंतर मुख्य राक्षस रत्नासूर आणि ज्योतिबा यांच्यात भयंकर युद्ध झाले. अखेर ज्योतिबांनी रत्नासुराचा वध केला. मरताना रत्नासुराला आपल्या पापांची जाणीव झाली आणि तो ज्योतिबांच्या चरणी शरण आला. त्याने देवाकडे एक वर मागितला, माझे नाव या पवित्र भूमीशी कायमचे जोडले जावे. ज्योतिबांनी त्यांची अंतिम इच्छा मान्य केली. म्हणूनच ज्या डोंगरावर हे युद्ध झाले त्या डोंगराला वाडी रत्नागिरी, रत्नासुराची वाडी हे नाव पडले आहे. ज्योतिबांनी आपले स्थान तिथेच मांडले आहे. ज्योतिबा हे महादेवाचे म्हणजेच केदारनाथ यांचे रूप असल्याने त्यांना संपूर्ण महाराष्ट्राचे आणि दख्खनचे कुलदैवत मानले जाते. असुरांवर मिळवलेल्या या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी दरवर्षी चैत्र पौर्णिमेला ज्योतिबाची मोठी यात्रा भरते. यावेळी लाखो भाविक ज्योतिबाच्या नावाने चांग भलं म्हणत ज्योतिबाचा जयघोष करतात. या विजयाच्या आनंदात टनवारी गुलाल हवेत उडवला जातो, ज्यामुळे संपूर्ण वाडी रत्नागिरीचा डोंगर गुलाबी रंगात न्हाऊन निघतो. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा पाहिले तर काय भली मोठी दर्शनासाठी रांग लागली होती. आम्ही दरवर्षी पहाटे निघतो, पण यावर्षी आम्हाला आवरायला उशीर झाल्यामुळे आम्ही उशिरा पोहोचलो. आम्ही पाहतो तर खूप मोठी दर्शनासाठी रांग लागली होती, पण सुदैवाने लहान बाळाला घेऊन दर्शन लवकर होते हे आम्हाला तिथे गेल्यानंतर समजल्यावर प्रज्वतचे पप्पा आणि प्रज्वत हे पटकन दर्शनासाठी डायरेक्ट देवाजवळ गेले. दोघांनी दर्शन घेतले आणि त्यानंतर मी मुखदर्शन घेऊन आम्ही मंदिरातून बाहेर पडलो. आम्ही दरवर्षी वर्षातून एकदा तरी ज्योतिबाचे दर्शन घ्यायला नक्कीच जातो. बाहेर आल्यानंतर आम्ही काही फोटो काढले आणि त्यानंतर मला आवडणारी आणि प्रज्वतला आवडणारी सर्वात जास्त प्रिय असणारी लस्सी म्हणजे वारणा लस्सी पिण्यासाठी आम्ही वारणेकडे निघालो. पुण्यामध्ये सहजासहजी वारणा लस्सी मिळत नाही, म्हणून आम्ही तिथे गेल्यानंतर काही पॅकेट सोबत पण घेतले, जेणेकरून लस्सीची चव थोडे दिवस का होईना जिभेवर रेंगाळत राहील म्हणून. आम्ही दर्शन घेऊन नंतर लस्सी पिऊन झाल्यानंतर घराकडे परतण्यासाठी निघालो. प्रज्वतने देखील प्रवास खूप एन्जॉय केला. आम्ही दर्शन झाले याचे मनात समाधान घेऊन घरी परतलो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.